नमस्कार मंडळी, कसं काय? बरं आहे का? कालची कथा चांगली वाटली का? कालची जर कथा चांगली वाटली असेल तर आज सुद्धा एक सत्य अनुभव आणि सत्य घटना तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे, जी की मुंबईमध्ये घडलेली आहे आणि करोना काळामध्ये घडलेली आहे, ज्यावेळेस पूर्ण मुंबई सुनसान रात झाली होती. म्हणजे लॉकडाऊन लागलं होतं, घराच्या बाहेर कोणीसुद्धा निघत नव्हतं. अशा टायमाला घडलेली एक सत्य घटना ती तुम्हाला सांगणार आहे. आणि ही घटना म्हणजे थोडी विचित्र आहे. म्हणजे हां, भीती वाटणार, पण आपण नेहमी कशा गोष्टी आणतो, एखाद्या भूताच्या, एखाद्या डायन, हाडळ, चकवा अशा प्रकारच्या नाही. ही घटना थोडी वेगळी आहे, थोडी डिफरंट आहे. पण मंडळी, घटना सुरू करण्याच्या अगोदर एक विचारायचं आहे, आपण इच्छाधारी नागाबद्दल ऐकलेलं आहे ना? साधारण सर्प तर सगळेजण बघतात, पण इच्छाधारी जे नाग असतात ते आपल्याला जास्त करून बॉलिवूडमध्ये भेटतात. मैं तेरी दुश्मन तू मेरा दुश्मन, नागोबा नागिन नागिन. याच्यामध्ये कसा तो नाग असतो आणि नंतर माणूस होतो आणि माणसाचा पुन्हा तो नाग होतो. त्याला आपण इच्छाधारी नाग असं म्हणतो. आता याच प्रकारचा अजून एक प्रकार आहे, तो म्हणजे सेप शिफ्टर. आता हा जो प्रकार आहे ना, या प्रकारामध्ये तो जो सेफ शिफ्टर आहे त्याच्या मनामध्ये जर आलं तर तो एखाद्या माणसाचंही स्वरूप घेऊ शकतो. त्याच्या मनामध्ये आलं तर मांजरीचंही स्वरूप घेऊ शकतो, कुत्र्याचंही घेऊ शकतो, जनावराचंही घेऊ शकतो. म्हणजे सजीव अन्य कोणताही प्राणी असू द्या, ते त्याचं स्वरूप घेऊ शकतात. पाखरू, जनावर, हत्ती, बैल, मुंगी, म्हणजे जितके पण आहेत तेवढ्याचं ते स्वरूप घेऊ शकतात आणि त्याला सेफ शिफ्टर असं म्हणतात. आणि आज तुम्हाला तेच सांगणार आहे, सेफ शिफ्टर याची सत्य घटना. आता जी मी घटना तुम्हाला सांगणार आहे ही मुंबईमध्ये झालेली आहे आणि तिथला जो एरिया आहे तो एरिया अंधेरीचा होता. आणि अंधेरीच्या थोडंसं बाहेर एक कॉलनी आहे, ज्या कॉलनीमध्ये नेमकंच नवं बांधकाम झालं होतं. आणि ज्या व्यक्तीनं आपल्याला ही कथा पाठवलेली आहे त्या व्यक्तीचं नाव अक्षय असं आहे आणि तो एक इंजिनियर का काहीतरी असा आहे. आणि त्या करोना काळामध्ये तो घर बसल्या वर्क फ्रॉम होम करायचा. ते चालू होतं ना, घरी बसल्या बसल्या काम करा, रिकामी बसू नका, तसं तिथं ते काम करायचं. आता त्याच्यावर इतकं प्रेशर होतं, म्हणजे प्रेशरमध्ये असं सरळ त्या भैयानं सांगितलं की मी 1-2 दिवस आराम केला होता आणि 1-2 दिवसाचं जे काम होतं ते माझ्यावर डायरेक्टली पडलं होतं, म्हणजे एकदमच. आणि मला तारीख देण्यात आली होती की या दिवसालोक ते काम झालंच पाहिजे आणि माझ्याकडे वेळ खूपच कमी होता. त्यामुळं मी असा विचार केला होता की सुरुवातीपासून कामाला लागलं तर संध्याकाळी काम फिनिश करेपर्यंत त्या कामाला सोडायचं नाही. तर तो काम करता रात्रीला पण तो काम करू लागला. म्हणजे नॉर्मली तर तो 9-10 वाजेपर्यंत काम करायचा संध्याकाळी, पण यावेळेस तो रात्रीच्या 1 वाजेपर्यंत काम करायचा. आणि ते लॉकडाऊन लागल्यामुळं त्याला रूमच्या बाहेर जाता येत नव्हतं, दुसरं कोणी रूममध्ये येऊ शकत नव्हतं, त्याला त्याच्या गावाकडेही जाता येत नव्हतं. तर अक्षयजवळ एक कुत्रा होता, ज्या कुत्र्याचं नाव राजा असं होतं. आता तो लॅब्राडोर जातीचा तो कुत्रा होता आणि तो कुत्रासुद्धा असा घरातच बसून बोर झाला होता आणि तो म्हणजे असा लिवळू लागला. त्याला प्रत्येक दिवशी सवय होती, सकाळी उठायचं, आपला मालक आपल्याला घेऊन बाहेर फिरायला जाणार, तो कॉलनीनं फिरायचा थोडासा, त्या कुत्र्याचेही हातपाय मोकळे व्हायचे. आता याला कळालं की बाबा आपल्या कुत्र्यालासुद्धा कंटाळा आला आहे घरात बसू आणि आपल्यालासुद्धा कंटाळा आला आहे. रात्र होती, रात्रीचे 11:30-12च्या दरम्यानचा टाईम असेल. काम करत होता तेवढं ते जे कुत्रं आहे राजा नावाचं, ते दरवाजामध्ये येतं, त्या लावलेल्या दरवाजामध्ये बसतं आणि अलग प्रकारे रडायला लागतं. म्हणजे रडणं राहतं ना कुत्र्याचं, ते आवाज काढतात, रात्री बेरात्री कधी रडतात बघा, तशा प्रकारचं ते कुत्रं रडायला लागलं. याला समजलं की याला ना कुठंतरी बाहेर फिरायला जायचं आहे आणि याचं मन खूप बोर झालेलं आहे. त्यामुळं तो विचार करतो की जायला पाहिजे. त्याच्या कुत्र्याचा तो पट्टा काढतो, त्याच्या गळ्यामध्ये टाकतो त्या कुत्र्याच्या, त्याला साखळी लावतो, दरवाजा उघडतो, पहिले बाहेर बघतो कुणी आहे का, पण कुणी नसतं. त्याला रस्ता पूर्णपणे क्लिअर दिसायला असतो. आता तो ज्या कॉलनीमध्ये राहत होता त्याच्या साईडलाच अजून एक कॉलनी होती जी नवी बांधकाम झालेली होती आणि त्या कॉलनीमध्ये एकही किरायेदार राहण्यासाठी आला नव्हता. याला माहीत होतं तिकडं जर आपण गेलो तर मोकळ्या मनानं फिरून वापस येऊ शकतो. त्या कॉलनीमध्ये लाईटं वगैरे लावलेले होते, तर याने विचार केला की आपण तिकडं जायचं आणि यायचं. आणि ती याच्या कॉलनीपासून फार जवळ होती.
त्यामुळे याला काही अडचणही येणार नव्हती. तर हा याच्या कुत्र्याला घेऊन आपल्या रूमच्या बाहेर निघतो. 12 वाजले असतील कम्प्लिटली त्या टायमाला, जेव्हा हा रूमच्या बाहेर निघाला होता त्यावेळेस. 12 वाजता बाहेर निघाला. बाहेर सगळं सुनसान होतं, कुणीच नव्हतं. आणि हा तसा शेतकरी मुलगा असल्यामुळं थोडा धट होता मनाने. गावाकडे जेव्हा होता हा रात्री बेरात्री भिजवणीसाठी जायचा, त्यामुळे याला भीती वगैरे काही वाटायची नाही. तर तो रात्री 12 वाजता बाहेर निघाला. लाईट वगैरे रस्त्यानं होती, त्यामुळं हा फार म्हणजे चांगलं फील झालं याला. भीती वगैरे वाटली नाही, पण ती बाहेरचं वारं वातावरण ते थोडंसं याला बेटर फील झालं. आता जो कुत्रा आहे त्याला एक सवय होती, त्याची पाठीमागाची कॉलनी होती, तिकडे तो सरळ जायचा. तिकडे गवत वगैरे वाढलेलं असायचं, तिथं जायचा, लोळायचा, गिळायचा, इकडे तिकडे उड्या मारायचा आणि परत वापस याच्यापाशी यायचा. तेव्हा हे दोघं जण येऊन आपल्या रोजच्या जागेवर जाऊन बसायचे. असं त्यांचं रोजचं होतं. आणि काही दिवस झाले त्यांना जाता आलं नाही या लॉकडाऊनमुळं. त्यामुळं आज जेव्हा निघाले तेव्हा कुत्रं सरळ पळत पळत तिकडंच जाऊ लागलं. पण कुत्र्याची जी साखळी आहे ती अक्षयच्या हातामध्ये होती. दोघं जण जात होते रस्त्यानं, अशी इकडे फिरत तिकडे फिरत, इकडे फिरत तिकडे फिरत, इकडे फिरत तिकडे फिरत. आता त्या कॉलनीमध्ये जेव्हा शिरले त्यावेळेस सुरुवातीला ते वॉचमॅन असतं ना, त्याचं कॅबिन असतं डाव्या साईडला, आणि लगेच 10-15 फुटावर एक बिल्डिंग आहे आणि त्याच्या पलीकडे एक बिल्डिंग, आणि त्या दोन्ही बिल्डिंगच्या मधामध्ये एक रस्ता जातो. त्या रस्त्यामध्ये काहीच नसतं. म्हणजे तो रस्ता एकदम असं समजा की तो रस्ता, त्या रस्त्यावर काही काम केलेलं नव्हतं. म्हणजे लाईट वगैरे काहीच नव्हते तिकडे, पूर्ण अंधार होता. आणि जे समोर होतं, समोर पूर्ण लाईट वगैरे लावलेले होते, आणि त्यातलेही काही लाईटे चालायची, काही लाईटे चालायची नाही. खूप दिवस झाले होते, त्यामुळं त्याचं मेंटेनन्स वगैरे काही केलं नव्हतं. किरायेदार नसल्यामुळं तिथं जास्त काही लक्ष दिलं नाही, आणि करोना असल्यामुळे तिथं वॉचमॅनही नव्हता. तर हे दोघं जण गेले. आता यांची रोजची जागा लगेच समोर होती, पण ते जे कुत्रं आहे राजा नावाचं, ते जसं त्या बिल्डिंगच्या मधातल्या रस्त्यापाशी जातं त्यावेळेस ते तिथं स्टॉप होतं. थोडंसं घुरल्याच्यानंतर थोडं त्या अंधारा असलेल्या रस्त्याकडं बघतं आणि सायलेंट उभं राहतं. थोडंसं असं दबतं आणि जोरात मधात जातं, म्हणजे स्पीडनं याला होडत ते कुत्रं मधात नेतं. हा पण थोडासा मधात जातो. 15-20 फूट असेल तिथं, तसा तो मधात जातो. आणि पाठीमागं बघतो पूर्ण तिकडं उजेड वगैरे, आणि इकडे समोर बघतो तर पूर्ण अंधार. या पूर्ण अंधारामध्ये त्याला स्पष्ट काही तेवढं दिसत नव्हतं. चंद्र होता पण तो अर्धवट होता, त्याचा प्रकाश इतका जास्त नव्हता की ते समोरचं काही स्पष्ट दिसेल म्हणून. आणि जे राजा नावाचं कुत्रं होतं तो त्याचं रोजचं काम करायचं सोडून, म्हणजे लोळणं वगैरे करायचं सोडून याच्या पायथ्याशी तो दबला. आणि याच्याकडे बघून असं वाटत होतं की हा राजा कुत्रा आता कोणावर तरी सुटणार, म्हणजे डसण्यासाठी धावणार. अशा प्रकारे या अक्षयला जाणवलं. म्हणजे त्याने त्याचे पाय, त्याचं शरीर असं दाबलं आणि एकदम शिकारी टाईप समोर बघायला लागला. याला वाटलं की बाबा समोर कोणी असेल तर उगाच त्याला डसायचं. हा आपल्या हातामध्ये याचं पट्टा आहे, साखळी आहे, तो गप्पी धरतो आणि थोडं लक्ष देऊन बघतो असं समोर कोणी आहे का, दिसतंय का. तर थोडं ध्यान धरून बघितल्याच्या नंतर कुणीतरी आपल्या अंगावर असं चादर वगैरे टाकून, ब्लॅक चादरच होतं, ती सावली दिसल्यासारखी दिसत होती. ते या बिल्डिंगमधून इकडं जाऊ लागलं, या बिल्डिंगमधून पुन्हा इकडे येऊ लागलं. म्हणजे या बिल्डिंगमधून त्या बिल्डिंगमध्ये आणि त्या बिल्डिंगमधून या बिल्डिंगमध्ये. आता त्या मेन रस्त्याच्या मधोमध खंबे होते, लाईटचे खंबे. आता हा आणि याचा कुत्रा अजून थोडासा समोर गेला. समोर गेल्याच्यानंतर पुन्हा लक्ष देऊन बघितल्याच्यानंतर याला जाणवतं की ती जे कोणी फिरते ना या बिल्डिंगमधून या बिल्डिंगमध्ये, या बिल्डिंगमधून या बिल्डिंगमध्ये, त्याचे जे खालचे पाय आहेत ते जमिनीवर नाहीत. म्हणजे त्याला पाय नाहीतच. तो ॲटोमॅटिकली जसा की वाऱ्यामध्ये असा तरंगत या बिल्डिंगमध्ये जातोय आणि तरंगत त्या बिल्डिंगमधून या बिल्डिंगमध्ये जातोय. आणि बराच वेळ तो इकडं तिकडं असं फिरत होता. आणि काही वेळातच याला असं जाणवलं की तो जो समोरचा व्यक्ती आहे तो याच्याकडं बघतोय. आणि बघता बघता तो या बिल्डिंगमधून या बिल्डिंगमध्ये जातात, जे मधात खंबे असतात त्या खंब्याच्या आडवा जातो आणि गायब होतो. हा आश्चर्यचकित, गायब झाला कुठं, गेला कुठं. आणि खंबे काय फार मोठे नव्हते, बस एवढ्या साईजचा खंबा. आणि एवढ्या साईजच्या खंब्याच्या साईडनं एवढा मोठा माणूस गायब होणं हे थोडंसं म्हणजे आश्चर्यचकित गोष्ट आहे, विश्वास न पटणारी गोष्ट आहे. हा थोडा लक्ष देऊन बघतो तर काळ्या कलरची एक मांजर त्या खंब्याच्या बुडाला बसली होती. आणि ती मांजर तिथं बसून यांच्याकडे बघतीये.
आता तो याच्या नावाचा जो राजा कुत्रा आहे ते याच्या हाताला हिसका देतं आणि त्या मांजरीकडे झडप घेतं, तिला पकडण्यासाठी जोरात जातं. पण ती मांजर जाग्यावरची हालत पण नाही, एकदम शांतपणे या राजाकडे बघत बसलेली असते. हा जसा तिच्या जवळ जातो तसं ती मांजर पाखरू बनून उडते. म्हणजे तिचं डायरेक्टली रूपांतर पाखरामध्ये होतं. बसली तेव्हा मांजर आणि तिनं अशी झाप वर खाल्ली की वरच्यावरच पाखरू होतं आणि भुर, ते वटवागळं नसतात का बॅटमॅन, तशा प्रकारचं पाकोळी, आपण मराठीमध्ये पाकोळी म्हणतो, वटवागूळ म्हणतो, तशा प्रकारचा प्राणी झाला आणि ते भारकर उडून गेलं. आणि जे कुत्रा होता राजा नावाचा ते तिथंच त्या या प्राण्याचा वास घेत होता. तेव्हा याला कळालं की हा प्रकार थोडा विचित्र आहे. हा पटकन गेला, आपल्या कुत्र्याला पकडलं, होडत होडत यानं बाहेर आणलं, घरी आले, घरामध्ये लॉक लावलं आणि घरी बसले. यानं रिसर्च केली इंटरनेटवर, असं काय असतो, प्रकार कोणता असतो, तर सेफ शिफ्टर नावाचा एक प्रकार असतो. तो त्या प्रकारामध्ये सेफ शिफ्टर हा माणसाचाही स्वरूप घेऊ शकतो, कुत्र्याचंही, मांजराचंही, पाखराचंही, म्हणजे जे सजीव असतील त्यांचं स्वरूप हे घेऊ शकतो. आणि आजची ही कहाणी इथंच आपली संपली. कहाणी नव्हती, एक अनुभव होता, ते मी तुम्हाला सांगितला आणि हा रिअल होता. तुम्हाला कधी जर असं जाणवलं की बाबा कोणीतरी आमच्या अचानक समोर होतं आणि ते गायब झाले, तर हां, कदाचित ह्या गोष्टी असतात. तर मंडळी, व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी जर अशी एखादी सत्य घटना असेल तर प्लीज खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक जीमेल आय डी दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता. तर चला आता भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.